नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी किसान इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर एक्झिबिशन मोशी पुणे या ठिकाणी एलोरा नॅचरल सीड्सच्या स्टॉलवरती सहर्ष स्वागत आहे। एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर ही कंपनी बेसिकली भाजीपाला बियाणे बनवणारी कंपनी आहे। यामध्ये प्रामुख्याने कांदा, त्यानंतर भेंडी, कारली, भोपळा, मका, टरबूज, खरबूज अशा विविध वाणांचे आपण बियाणं बनवतो, तयार करतो आणि नंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो। तर आपण 2 दशकापासून या कंपनीचं कार्य चालू आहे। यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण कांद्यावरती काम केलं। कांद्यामध्ये जवळपास 10 ते 12 विविध वाणांची आपण या ठिकाणी निर्मिती केली आणि भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या भागात ज्या पद्धतीचं बियाणं पाहिजे, ज्या पद्धतीचा कांदा पाहिजे, तिथल्या वातावरणात जमिनीच्या अनुसार त्यानुसार आपण ते बियाणं आपल्या R&Dमध्ये संशोधित करून सिलेक्शन व्हरायटी आपण त्या ठिकाणी मार्केटला दिलेल्या आहेत। त्यामध्ये खरीपमध्ये एलोरा वंडर 101 ही व्हरायटी अहमदनगर, सोलापूर, बिजापूर तसेच पूर्ण दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय व्हरायटी आहे आणि एलोरा चायना किंग ही व्हरायटी नाशिक, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेश या ठिकाणी लोकप्रिय आहे। खरीपप्रमाणेच रब्बीमध्ये आपली कांद्याची जी व्हरायटी आहे एलोरा गुलाबी अतिशय लोकप्रिय व्हरायटी आहे। पूर्ण भारतभर या एलोरा गुलाबी कांद्याचे जे रिझल्ट आहेत अतिशय चांगले आलेले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण क्वालिटीला जास्त महत्त्व देतो। बियाण्याचं उगवण क्षमता ही सर्वात महत्त्वाची असते, कारण बियाण्याचं जर जर्मिनेशन कमी झालं तर त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं। त्यासाठी आपण आपल्या क्वालिटी कंट्रोलवरती, गुणवत्तेवरती खूप आपलं नियंत्रण असतं। जर्मिनेशनपासून तर काढणीपर्यंत मार्केटपर्यंत कंपनी मार्गदर्शन करत असते आणि एलोरा गुलाबी ह्या कांद्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एकसारखा आकार आहे, तसेच अधिक उत्पन्न आहे, रोग आणि किडीला कमी बळी पडतो आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही कांदा घेऊन जाता त्याला 2 रुपये जास्त भेटतात। त्याची टिकवण क्षमताही चांगली आहे। त्यामुळे एलोरा गुलाबी हे जे वाण आहे प्रचंड लोकप्रिय आहे, जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत। दरवर्षी बियाण्याचा तुटवडा होतो, अशा पद्धतीने हे लोकप्रिय असं बियाणं आहे। त्यासोबत भेंडीमध्ये आपण 4 ते 5 नवीन व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत। भेंडीमध्ये एलोरा सुकन्या, एलोरा अमन या व्हरायटीबरोबरच एलोरा गौरी आणि एलोरा प्रियंका ह्या 2 व्हरायटी आपण दिलेल्या आहेत। त्याही अतिशय लोकप्रिय आहेत, उत्पन्नासाठी चांगल्या आहेत आणि YVM एकही तुम्हाला प्लांट त्या ठिकाणी आढळणार नाही। त्यामुळे भेंडी उत्पादक जे काही भाग आहेत त्या ठिकाणी एलोरा नॅचरल सीड्सची एलोरा गौरी आणि प्रियंका याला शेतकरी सर्वाधिक पसंती देतात। त्याचबरोबर सध्या टरबुजाचा सीझन चालू आहे। टरबुजामध्ये आईसबॉक्स सेगमेंटमध्ये आपली जी व्हरायटी आहे एलोरा महंत ही व्हरायटी अतिशय लोकप्रिय होत आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण विविध भागामध्ये देत आहोत। यावर्षी ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एलोरा महंत या टरबुजाच्या बियाण्याची खरेदी केलेली आहे, कारण उत्पन्न अधिक चांगलं आहे, कमी दिवसात येणारी आहे आणि टरबूज जे आहे त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे, जे दूरच्या बाजारपेठेसाठी चांगलं आहे। अशा पद्धतीने कारली, भोपळा, मिरची इतर भरपूर भाजीपाल्याचे बियाणं आपण विविध वाण या ठिकाणी आणलेले आहेत। शेतकरी हजारोच्या संख्येने येत आहेत, माहिती घेत आहेत आणि त्या ठिकाणी आपण त्यांना संपर्क क्रमांक देतो आहे त्या भागातील डीलरचा, डिस्ट्रीब्युटरचा। त्या ठिकाणी ते चौकशी करून नंबर्स घेऊन जात आहेत, लिटरेचर घेत आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती करेल की एलोरा नॅचरल सीड्स ही संशोधन करणारी कंपनी आहे। भारतातील प्रत्येक राज्यामध्ये जवळपास 10 ते 12 ठिकाणी आपलं रिसर्चचं काम चालतं। इन हाऊस प्रोडक्शन आहे। DSIR डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च हे प्रमाणित आहे। NABL ॲक्रेडिटेशन आहे। अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने कंपनीचं काम चालू आहे। बियाण्यामध्ये खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्वक बियाणं देणं आणि प्रत्येक बियाणं एक विश्वास या पद्धतीने आपण काम करतो आहे। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे जास्तीत जास्त एलोराचं बियाणं वापरावं आणि अधिकाधिक उत्पन्न त्या ठिकाणी मिळवावं। धन्यवाद। बोलायचं का? या ठिकाणी एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा संपर्क क्रमांक आहे। प्रत्येक जिल्ह्यातील नंबर या ठिकाणी दिलेला आहे। तसेच ग्राहक सेवा केंद्राचाही नंबर दिलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि आपल्या भागातील डीलर आणि डिस्ट्रीब्यूटरचा ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो। धन्यवाद। मेरा कंपनी का नाम हाई मीडिया है और ये हमारा स्टॉल नंबर 116 है।
तो हम हाइड्रोफोनिक्स में काम करते हैं। तो ये वन ऑफ द प्रोडक्ट है, इसको कहते हैं 54 प्लांटर एंड ये इंडोर सेटअप के लिए यूज़ होता है। तो जिसके घर पे बहुत कम जगह है, बालकनी है छोटा सा या टेरेस फार्मिंग, तो इसको हम लोग अर्बन फार्मिंग सिस्टम भी कहते हैं, स्पेशली शहरों के लिए जिनके पास बड़े बड़े लैंड या आउटडोर लैंड नहीं है। तो ये बिना सनलाइट का भी हम कर सकते हैं। जैसे कि आप देख सकते हैं इसका मेन फीचर है ग्रो लाइट, तो ये सनलाइट के लिए सब्सटीट्यूट है। तो ये ग्रो लाइट क्या काम करता है, जैसे सनलाइट प्लांट्स को ग्रोथ के लिए हेल्प करता है, तो ये ग्रो लाइट वही काम करता है। और ये ऑटोमेटेड, फुल्ली ऑटोमेटेड सिस्टम है। आप देख सकते हो टैंकर है जिसमें हम लोग ने पानी सब मिक्स करके हमने न्यूट्रिएंट बनाया है, और ये टाइमर सेटअप है, तो जिसके वजह से ये रेगुलर इंटरवल्स में पूरे चैनल्स पे ये रिसर्कुलेशन होता है और ये न्यूट्रिएंट्स प्रोवाइड करता है प्लांट्स को। अगर आप ये खोल के भी देखोगे तो आपको, एक मिनट मैं इधर से, हाँ, तो आप ये देख सकते हो कि ये रूट्स फॉर्म हुआ है। ये पूरा कोकोपिट से हमने ये किया। यहाँ पर कोई मिट्टी नहीं है क्योंकि हाइड्रोफोनिक्स का बेस ही वही है, ये सॉइललेस फार्मिंग है। तो एंड यहाँ पर आपको 54 प्लांटर हो सकता है। ऐसा हम कस्टमाइज़ भी कर सकते हैं, ये कम में भी हो सकता है, ज़्यादा भी बढ़ा सकते हैं हम, 36, 25 प्लांटर, या अगर किसी के पास थोड़ा सा जगह है तो आप इसको ऑलमोस्ट हाइट के हिसाब से ज़्यादा लेयर भी बना सकते हो एंड ये कमर्शियली भी यूज़ हो सकता है। तो ये हमारा वन ऑफ द प्रोडक्ट है 54 प्लांटर सिस्टम हाइड्रोफोनिक्स का। इसमें हम सारा ग्रीन लीफी कर सकते हैं, स्पिनच, मेथी, कोरिएंडर, पुदीना, और ये आप देख सकते हो ये पूरे लेट्यूसेस के वैराइटीज़ है। यहाँ पर हम ग्रीन लीफी कर सकते हैं सब कुछ। को हाइड्रोफोनिक्स में इंटरेस्ट है और आप हमारे साथ कांटेक्ट करना चाहते हो तो हमारा वेबसाइट का नाम है www.hygronics.com। तो आप उस पर जा सकते हो, आपको हमारी सारी जानकारी मिल जाएगी, उसमें कॉन्टैक्ट इन्फॉर्मेशन भी मिल जाएगा। हम प्रोडक्ट्स के साथ टर्न के प्रोजेक्ट्स भी करते हैं, तो आपके पास अगर कोई लैंड हो तो हमारा टीम आके आपको हेल्प करेगा पूरा सेटअप करने के लिए। थैंक यू। नमस्कार, मी लक्ष्मण पाटील, KB ग्रुप ऑफ कंपनीज। आपली कंपनी शेतकऱ्यांच्याबरोबर करार शेती करते फिक्स रेटवरती। खास करून शेतकऱ्याला काही माल पिकवता येतो पण त्याला मार्केटिंग करता येत नाही, आणि हाच धागा पकडून आपली कंपनी 2008 सालापासून शेतकऱ्याबरोबर करार करते, आणि त्या करार पद्धतीमध्ये आम्ही जे काय करतोय त्याचं विस्तृत विवेचन मी आपणास करीत आहे। आपण बेबीकॉर्नमध्ये शेतकऱ्याला, हे बेबीकॉर्नचं कणीस आहे, हे शेतकऱ्याला 8 रुपये किलोचा रेट देतो। याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना बियाणं देतो, आणि या मक्यावरती येणारा लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी काय औषधं लागतात ती आपण शेतकऱ्याला मोफत देतो, आणि तयार झालेला माल शेतकऱ्याच्या मळ्यातून घेतो। त्याचबरोबर आपली कंपनी भेंडीमध्ये बी काम करते। भेंडीला शेतकऱ्याला आम्ही 27 रुपये पर केजीचा रेट देतो। या पिकाला लागणारी सर्व औषध शेतकऱ्यांना मोफत पुरवले जातात। औषध मारणाराही माणूस कंपनीचाच असतो। तयार झालेला माल शेतकऱ्याच्या मळ्यातून आपण घेतो, त्यामुळे शेतकऱ्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस नाही। पॅकिंगसाठी कंपनीकडून बॉक्स पुरवले जातात, ते पॅकिंगचाही खर्च शेतकऱ्यांना नसतो। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बरोबर अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे ही कंपनी करार शेतीमध्ये काम करते, जेणेकरून शेतकऱ्याचा आर्थिक आलेख वाढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याच्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे। आणि हा सर्व रेशो फ्री माल दररोज बाय इयर आमची कंपनी युरोपियन कंट्रीमध्ये 7 ते 8 टन पाठवत असते। आज काळाची गरज आहे, भारतीय लोकांचं आयुष्यमान फार धोक्यात आलेलं आहे। केमिकलची मात्रा कमी केली पाहिजे आणि ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे। याच्यासाठी आमची KB बायो ऑर्गॅनिक कंपनी आहे, जी मार्केटमधल्या टॉपर केमिकलच्या पुढं आमच्याकडे प्रॉडक्ट आहेत। भारतातील पहिली बॉटनिकल बेस्ड कंपनी आहे, जी मार्कर कंपाऊंड टेक्नॉलॉजीवरती काम करते, आणि कोणतंही कीड असो, रोग असो, पीजीआर असो, बुरशीनाशक, कीटकनाशक आणि पीजीआरमध्ये आमचे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, जे मार्केटमधल्या टॉपर केमिकलच्या पुढे प्रभावीपणे नियंत्रण देतात। आणि आमची एक थीम आहे 24-48-72। आम्ही 24 तासामध्ये एक्सपोर्ट करतो। आमचे कीटकनाशकांना बुरशीनाशकाचा रिझल्ट 48 तासामध्ये येतो, आणि आमचे पीजीआरचे प्रॉडक्ट आहेत त्याचा 72 तासामध्ये रिझल्ट मिळतो, जे की आपल्या शरीरास, आपल्या मानवजातीला आरोग्यासाठी अपायकारक नाहीत। 0 PHI वाले सर्व प्रॉडक्ट आहेत। तुम्ही आत्ता स्प्रे केला, विदिन अर्ध्या तासानंतर ते प्रॉडक्ट तुम्ही स्वतः खाल्ला, दुसऱ्याला खाऊ घातला तर आपल्याला काही आरोग्याच्या समस्या येणार नाहीत। करार शेतीमध्ये काम करत असताना आपण कोणत्या पिकामध्ये काम करणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे। जर आपल्याला भेंडी करायची असेल तर 15 एकराचा ग्रुप असावा लागतो। एका गावामध्ये 15 एकराचे 1 एकराचे 15 शेतकरी एकत्र आले की आम्ही त्यांच्याबरोबर करार करतो। दुधी करायचं असेल तर आपल्याला 10 एकराचा ग्रुप असावा लागतो। बेबीकॉर्न करायचं असेल तर एका गावामध्ये आपल्याला 15 एकराचा ग्रुप असावा लागतो, आणि ग्रुपची अट पूर्ण केल्यानंतर आपली कंपनी शेतकऱ्यांच्या बरोबर करारबद्ध होत असते। करार शेतीमध्ये शेतकऱ्यांना जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचे अधिकारी आहेत, त्यांचे नंबर मी आपणास नमूद करीत आहे।
योगेश यादव 967300 3051. मी स्वतः लक्ष्मण पाटील 70660 36606. संदेश धुमाळ 8806 198850. आणि बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत बीन्स, आळूची पानं, कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा, डाळिंब, केशर आंबे, ड्रॅगन फ्रूट, पेरू, सीताफळ, हा जर माल शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध असेल तर त्यांनी मार्केटिंगच्या वेळेला आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही स्वतः एक्सपोर्टर असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना चांगला रेट देतो. आम्ही शेतकऱ्यांना रेट सांगत असतो. आमचा रेट योग्य असेल तर शेतकऱ्यांनी आमच्याशी डीलिंग करावं. धन्यवाद. जय हिंद, जय हो KB. नमस्कार. ऑटो फार्म ऑटोमेशनच्या स्टॉलवर किसान कृषी प्रदर्शनामध्ये आपलं स्वागत आहे. तर ऑटो फार्म ही पुणे येथील इंडस्ट्रियल फार्मटेक या कंपनीचा ब्रँड आहे. इंडस्ट्रियल फार्मटेक या पुणे येथील आमच्या कंपनीने शेतकऱ्यांना परवडेल व अतिशय किफायतशीर दरात पडेल अशी ऑटोमेशन्स यंत्रणा बनवली आहे. यामध्ये तुम्ही अंदाजे 15 ते 20 हजार एकरी खर्चामध्ये तुमच्या शेताचं पाण्याचं ऑटोमेशन करू शकता. 5 एकरच्या पुढे शेती असेल तर हा खर्च तुम्हाला येतो. त्याखालील क्षेत्र असेल तर थोडासा खर्च जास्त येतो. पण ऑटो फार्म ऑटोमेशनची ही खासियत आहे की तुम्ही अगदी 1 किंवा 2 वॉल जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या शेताचं ऑटोमेशन ऑटो फार्मच्या कंट्रोल्सने करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे वायरलेस सोलर पॉवर कंट्रोलर तुम्हाला येतात, जे कंट्रोलर तुमच्या इलेक्ट्रिक सोलनॉइड वॉलला कंट्रोल करतात. आणि तसंच पंपसाठी वायरलेस कंट्रोल येतात, त्यामुळे तुम्ही पंप देखील तुमच्या मोबाईल ॲपमध्ये कंट्रोल करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचं ॲप आपल्या कंपनीचं येतं, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पाण्याच्या वॉलचं शेड्युलिंग करू शकता व ज्या पद्धतीने तुमचे वॉल चालू बंद होतील त्याच सिंकमध्ये तुमची मोटर देखील चालू बंद होईल. आणि त्याचं जे काही लॉग असेल की किती मोटर चालू झाली होती, कधी बंद झाली होती, मध्ये काही लाईट गेली होती का, तर त्याची देखील माहिती तुम्हाला कंटिन्यूअस लॉगच्या स्वरूपात त्या ॲपवर मिळत राहते. आपली ही यंत्रणा अतिशय किफायतशीर आहे व वापरण्यास देखील अतिशय सोपी आहे. जसं काही तुम्ही आपल्या मोबाईलवर सकाळचा अलार्म लावता त्याच पद्धतीची सिस्टीम ही तुम्हाला वापरण्यासाठी मिळते. त्यामुळे ती अतिशय कोणालाही वापरता येईल व कोणालाही सहज हाताळता येईल अशी ही सिस्टीम आहे. तर आपल्या कंपनीने विशेषतः लहान शेतकऱ्यांना परवडेल अशी ही सिस्टीम बनवली आहे व महाराष्ट्रात 150हून अधिक शेतकरी या सिस्टीमचा लाभ घेत आहेत व त्यांचा अतिशय पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला पुढील काम करण्यासाठी चांगली प्रेरणा देत आहे. तर तुम्ही देखील या ऑटो फार्म ऑटोमेशनचा फायदा घेऊ शकता. पुणे येथील आमच्या कंपनीला कॉन्टॅक्ट करा खालील दिलेल्या व तुमच्या शेताचं ऑटोमेशन लवकरात लवकर करा. होऊ शकता. फक्त मोबाईलच्या एका क्लिकवर तुमचा पंप आणि वॉल चालू बंद होतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सिंपल पद्धतीने तुम्ही प्लॉटचा वॉल जो आहे तो बंद किंवा चालू करू शकता. हे बघा, आता ह्या ठिकाणी आपण वॉलचं बटन दाबलं तर या ठिकाणी लगेचच वॉल चेंज होत आहे. आता आपण लगेचच 3 आणि 4 नंबरचा देखील वॉल चालू करून बघूयात की कशा पद्धतीने. आता 1 नंबरचा बंद करून आपण 2 नंबरचा चालू केला. आता 3 नंबरचा आपण चालू केला. त्याच्यानंतर लगेचच आपण म्हणजे बटनाच्या एका क्लिकवर तुम्ही तुमच्या पाण्याचं नियोजन व त्याचं मॅनेजमेंट करू शकता. रात्री अपरात्री शेतामध्ये जाण्याची गरज नाही. तसेच वन्य प्राण्यांच्या भीतीचा देखील या ठिकाणी विषय राहत नाही. तसेच अत्यंत योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत पिकांना पाणी मिळाल्यामुळे तुमच्या पिकांचे उत्पन्न देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. तर अशी ही ऑटो फार्म ऑटोमेशन यंत्रणा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी. तर आपले जे शेतकरी महाराष्ट्रभर आपल्या या यंत्रणेचा लाभ घेत आहेत त्यांचा फोटो आम्ही या ठिकाणी डिस्प्ले करत आहोत. तर हे सर्व शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आहेत, जसे की सातारा, संभाजीनगर, सांगली, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, वर्धा, नंदुरबार, बुलढाणा, असं म्हटलं तरी हरकत नाही की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या या यंत्रणेचा लाभ घेत आहे. तर आपण देखील अशा या अत्यंत किफायतशीर व वापरण्यास अतिशय सोप्या अशा यंत्रणेचा लाभ लवकरात लवकर घेऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा व आपल्या शेताची पाहणी व व्हिजिट बुक करण्यासाठी आमच्याशी जोडले जा. फार्मचा जो कंपनीचा नंबर आहे 7391 08 2400 या खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा व ऑटो फार्मबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क करून आमच्याशी तुम्ही बातचीत करू शकता व आपल्या शेताचा किती खर्च येईल, कशा पद्धतीने सिस्टीम बसेल याबद्दल अधिक माहिती आमचे एक्झिक्युटिव्ह नक्कीच तुम्हाला देतील. धन्यवाद. नमस्कार. पांडव एंटरप्राइजेसमध्ये आपलं स्वागत आहे. पांडव ॲडव्हान्स जीवामृतमधून
पांडव ॲडव्हान्स जीवामृतमधून मी ऋषिकेश लोणारी बोलत आहे. आपण जो युनिट बघत आहात, जे पारंपरिक पद्धतीनं जे जीवामृत बनवायचो ते आपल्याला ड्रीपमधून देता येत नव्हतं. तर कंपनीनं जे जीवामृत युनिट बनवलेलं आहे ते तुम्ही ड्रीप, स्प्रिंकलर, रेन पाईप, रेन गन कोणत्याही माध्यमातून जीवामृत तुम्ही शेतीला देऊ शकतात. आता आपण युनिटची प्रोसेस काय आहे ती बघू. सुरुवातीला बॅरल दिलेला आहे. सेम पारंपरिक पद्धतीनं आपण जीवामृत बनवून घ्यायचं. बनवायला आपल्याला 5 मिनिट लागतात, बनायला वेळ लागत असतो. बनल्यानंतर वॉल चालू केला की संपूर्ण मटेरियल युनिटमध्ये येऊन जाणार. युनिटमध्ये आल्यानंतर 3 दिवस युनिटमध्ये ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस वॉल चालू करू त्यावेळेस आपल्याला 100 लिटर आउटपुटचं जीवामृत मिळेल. साईजनुसार त्याच्या आउटपुट चार्जेस हा वेगवेगळा असतो. 100 लिटर असेल, 200 लिटर, 300 लिटर, 400 लिटर, 500 लिटर अशा पद्धतीमध्ये. आता आपण याच्या रेट संदर्भात जाणून घेऊ. आज जर आपण बुकिंग जर केली तर आजची ऑफर आहे फक्त 100 रुपयामध्ये. 5x10 फुटाचा 18,000चा तुम्हाला जाईल 16,000 रुपयाला. त्याच्यानंतर 20 फुटाचा जो आहे 26,000चा जाईल 23,000ला. प्लस ट्रान्सपोर्टेशन आणि इन्स्टॉलेशन खर्च हा सर्व कंपनीने फ्री केलेला आहे. जरी आपण नंतर पण परचेस करू शकतात. आपण जो नंबर दिलेला आहे आणि कंपनीचा जो नंबर आहे 8080091291 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून पण आपण जीवामृत युनिट हे महाराष्ट्रामध्ये कुठेही देऊ शकतो आपण. आता आपण रेट संदर्भात जाणून घेतला. आता आपण युनिटमध्ये मटेरियल काय काय टाकायचं ते बघूया. सुरुवातीला बघा, पहिल्यांदा बॅग भरण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, शेण आहे, गोमूत्र आहे, गूळ आहे, ताक आहे, तांदळाचं पीठ, कल्चर आणि पाणी असे 7 घटकां मिळून जीवामृत युनिट हे भरत असतं. त्यानंतर ज्यावेळेस पूर्ण मटेरियल बॅग भरल्यानंतर 21 दिवस आपल्याला बॅग काहीही करता अशी नाशीच ठेवायची आहे. तिथून पुढे 21व्या दिवशी आपण वॉल चालू केल्यानंतर 100 लिटर जीवामृत काढल्यानंतर आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते कमी प्रमाणात आहे. दर 3 दिवसाला लागणारं साहित्य बघा. शेण 5 किलो लागणार, 10 फूटवाले जे आहे जे 100 लिटर आउटपुट देणार आहे तिला शेण 5 किलो, गोमूत्र 2.5 लिटर, ताक 2.5 लिटर, गूळ 2.5 किलो, तांदळाचं पीठ 350 ग्रॅम. त्याच्यानंतर कल्चर जे आहे ते 50 ml वापरायचं आहे आपल्याला. त्यानंतर जे पाणी आहे ते 100 लिटर पाणी घ्यायचं आहे. अशा स्वरूपात तिथून पुढच्या ज्या सर्व बॅचेस असतील ते संपूर्ण बॅचेस तुम्हाला ह्याच पद्धतीने द्यावे लागणार आहेत. जीवामृत वापरण्याचे फायदे. सर्वात पहिला फायदा असा होतो जमिनीला की जमिनीची सुपीकता वाढत असते. त्यामुळे जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढतो. त्यामुळे जमीन निरोगी बनत चालते. दुसरा फायदा जो आहे की जे आपल्या भाज्या वगैरे असतील, फळं असतील त्यामध्ये चकचकी यायला पाहिजे तिचं प्रमाण वाढत जातं. त्यानंतर बुरशीनाशकं, कीटकनाशकं यांचा प्रादुर्भाव कमी होऊन जात असतो. सगळ्यात मेन फायदा हा होतो की केमिकल फर्टिलायझर जे आहे, केमिकल फर्टिलायझर हे पूर्णपणे कमी होऊन जाण्याचं प्रमाण वाढत चालतं. जमिनीमध्ये जे अति क्षारचं प्रमाण वाढलेलं आहे ते पण कमी होऊन जात असतं. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी टिकून धरण्याची क्षमता पण वाढत असते. अशा विविध फायद्यातून फायदेशीर असं आपलं जीवामृत युनिट आहे.